Hello student, in today's lecture we are going to start our next chemical property of carboxylic acid. Is the laboratory test of carboxylic acid. त्याच्यामध्ये जी फर्स्ट टेस्ट आहे लिटमस टेस्ट. तुम्हाला माहिती आहे ॲसिड जे आहे ते ॲक्वियस सोल्युशनमध्ये H+ आयन देतात. ओके, म्हणजे जर आपण लिटमस पेपर जो आहे तो सोल्युशनमध्ये डीप केला तर तुम्हाला ब्ल्यू टू रेड झालेलं दिसेल. यावरून आपण असं सांगतो की दिस इज अ ॲसिड. ओके, ही आहे लिटमस टेस्ट. म्हणजे आपण लिटमस पेपरवरून सांगू शकतो की हे ॲसिड आहे की नाही. ओके, म्हणजे लिटमस पेपर जर ब्ल्यू टू रेड झाला तर त्यावरून आपण सांगू शकतो की काय आहे तर ॲसिड आहे. ठीक आहे, प्रेझेंट. त्यानंतर सेकंड जी टेस्ट आहे सोडियम बायकार्बोनेट. आता इथे बघा सोडियम बायकार्बोनेटमध्ये मी सपोज अल्कोहोल घेतलं आणि ते सोडियम मेटल बरोबर जर रिॲक्ट केलं म्हणजे रिॲक्शन केली त्याची तर तुम्हाला काय मिळेल RO- Na+. ओके, प्लस H2 गॅस काय पडेल बाहेर पडेल. मी ते बॅलन्सिंगसाठी हाफ लिहिते. आता अल्कोहोल जे आहे ते वीक ॲसिड आहे आणि जो इथे हा जो सोडियम मेटल घेतलेला आहे दिस इज अ हायली रिॲक्टिव्ह. म्हणजे जे मेटल असतात ते हायली रिॲक्टिव्ह असतात. त्यामुळे काय मिळेल तुम्हाला RO- Na+ आणि H2 गॅस लिबरेट होईल. आता इथे बघा ROH म्हणजे अल्कोहोल घेतलं आणि मी NaOH बरोबर किंवा सोडियम कार्बोनेट बरोबर किंवा सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिॲक्शन केली तर काय होईल तुम्हाला नो रिॲक्शन होईल तिथे. ओके, आता हे काय आहे तर वीक बेस आहेत आणि हे वीक ॲसिड आहे, सो रिॲक्शन तिथे होणार नाही. ठीक आहे, म्हणजे अल्कोहोल जर घेतलं तर फक्त सोडियम बरोबर रिॲक्शन होईल सोडियम मेटल बरोबर. आता आपण काय करूया फिनॉल घेऊया. ओके, मी PHOH असं लिहिते. ओके, दिस इज फिनाल रिंग. आणि मी जर सोडियम बरोबर रिॲक्शन केली सोडियम मेटल बरोबर दिस इज अ हायली रिॲक्टिव्ह. सो तुम्हाला काय मिळेल PHO-Na+, H2 गॅस लिबरेट होईल. ओके, तीच जर रिॲक्शन मी इथे NaOH बरोबर केली ओके तर काय होईल इथे PHO- आणि Na+. ओके, आणि H2O रिमूव्ह होईल. ओके, आता इथे काय झालेलं आहे बघा सोडियम NaOH जे आहे ओके ते काय आहे स्ट्रॉंग बेस आहे. ओके, आणि हे काय आहे ॲसिड आहे. ओके, फिनॉल जो आहे ते ॲसिड आहे आणि NaOH जे आहे ते बेस आहे. इथे ॲसिड बेस रिॲक्शन होणार आहे. ओके, आणि तुम्हाला काय मिळेल सॉल्ट मिळेल. ठीक आहे, पण तीच जर रिॲक्शन आपण इथे बघा जर फिनॉल बरोबर आपण Na2CO3 किंवा NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिॲक्शन केली तर ती रिॲक्शन होणार नाही. ओके, म्हणजे जो फिनॉल आहे त्याला आपण स्ट्रॉंग ॲसिड असं म्हणू शकत नाही. दिस इज वीक ॲसिड ऑल्सो. अँड Na2CO3 सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट हे काय आहेत तर वीक बेस आहेत. ओके, काय आहेत वीक बेस आहेत. सो वीक ॲसिड आणि वीक बेस रिॲक्शन होणार नाही तिथे. आता इथे बघा आपण हे वीक ॲसिड आहे आणि स्ट्रॉंग बेस घेतलेला आहे म्हणून इथे रिॲक्शन झाली. आणि तुम्हाला माहिती आहे सोडियम मेटल जो आहे तो हायली रिॲक्टिव्ह आहे. सो लगेच तुम्हाला काय पडेल इथे सॉल्ट बाहेर पडेल. ठीक आहे, आता इथे काय होईल बघा आपण जर कार्बॉक्झिलिक ॲसिड जर घेतलं म्हणजे RC≡OH. This is carboxylic acid is treated with NaHCO3. ओके, सोडियम बायकार्बोनेट बरोबर जर रिॲक्शन केली तर काय होईल बघा RC≡O-Na+. ओके, RC≡O-Na+. ओके, हा गेला. इथला एक हायड्रोजन H+ आयन देईल तो. इथला एक हायड्रोजन आणि ह्याच्यातला एक ऑक्सिजन म्हणजे H2O बाहेर पडेल. आणि राहिलं काय आता शिल्लक याच्यामध्ये CO2 शिल्लक राहिला आणि CO2 गॅस बाहेर पडेल. म्हणजे एखादा आपण जर कंपाऊंड घेतलं आणि त्याच्यामध्ये जर सोडियम बायकार्बोनेट ॲड केलं तर तुम्हाला CO2चे इफर्वेसन्स मिळतील. ओके, त्यावरून तुम्ही सांगाल की हे काय आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे. ठीक आहे, यावरून आपण ओळखू शकतो. तसंच जर कार्बॉक्झिलिक ॲसिड जे आहे ते सोडियम कार्बोनेट बरोबर जर रिॲक्शन झालं किंवा NaOH बरोबर जर रिॲक्ट झालं तर काय मिळेल तुम्हाला इथे रिॲक्शन होईल त्याच्याबरोबर पण. ठीक आहे, कारण हे काय आहे स्ट्रॉंग ॲसिड आहे
आणि जरी त्याच्याबरोबर वीक बेस असेल तरी काय होईल, रिॲक्शन होईल तिथे. आता हे आपण लॅबोरेटरी टेस्ट बघितलेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत ईस्टर टेस्ट, म्हणजे ईस्टर फॉर्मेशन. सेकंड जी टेस्ट आहे ती ईस्टर टेस्ट, म्हणजे ईस्टर फॉर्म करणार. सपोज मी काय घेते, कार्बोक्सिलिक ॲसिड घेते आणि त्याच्याबरोबर अल्कोहोल घेते. काय होईल बघा, मी त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲड करणार आहे थोडं. ओके, म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड घेतलं, दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड, दिस इज अल्कोहोल, अल्कोहोल. आणि काय केलंय, इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, म्हणजे थोडं तुम्ही H2SO4 ॲड केलं तर तुम्हाला काय मिळेल, ईस्टर मिळेल. बघा, ईस्टर RC डबल बॉन्ड OR. ओके, RC डबल बॉन्ड OR, इथला OH आणि हा H2O बाहेर पडेल आणि तुम्हाला काय मिळेल, इथे ईस्टर मिळेल. दिस इज ईस्टर. ओके, म्हणजे ॲक्च्युली ती टेस्ट कशी होईल बघा. सपोज तुम्ही इथे वॉटर बार घेतलेला आहे, दिस इज वॉटर बार. ओके, आणि एका टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही, ओके, टेस्ट ट्यूबमध्ये काय घेतलेलं आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड घेतलं, अल्कोहोल घेतलं आणि काय टाकलं त्याच्यामध्ये, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकलं. तर काय होईल, तुम्हाला इथे फ्रुटी स्मेल येईल. ओके, फ्रुटी स्मेल येईल. फ्रुटी स्मेल जर आला तर तुम्ही काय म्हणणार, ईस्टर प्रेझेंट आहे. म्हणजे फ्रुटी स्मेल कशाचे असतात, तर ईस्टरचे असतात. ओके, त्यानंतर जी नेक्स्ट टेस्ट आहे, फॉर्मेशन ऑफ असाइल हलाइड. असाइल हलाइड. ओके, फॉर्मेशन ऑफ असाइल हलाइड. आता इथे बघा, मी ॲसिड घेते, कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, आणि त्याच्याबरोबर मी रिॲक्शन करणार आहे. PCl3 घेणार किंवा मी PCl5 घेऊ शकते किंवा SOCl2 घेऊ शकते. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जेव्हा टॉपिक बघितला तेव्हा ह्याच्याबरोबर आपण रिॲक्शन केलेले आहेत. ओके, म्हणजे हा न्यूक्लिओफाईल तिथे रिप्लेस होईल आणि त्या जागी काय येईल, Cl येईल आणि तुम्हाला काय मिळेल, असाइल हलाइड मिळेल. ठीक आहे, म्हणजे मी आधी पहिला PCl3 घेऊन रिॲक्शन करते. तर काय मिळेल बघा तुम्हाला, RC डबल बॉन्ड OCl, दिस इज असाइल हलाइड. ओके, दिस इज असाइल हलाइड. आपण इथे काय घेतलेलं आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड, दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि इथे H3PO3 हा बाय प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळाला. तिथे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये हे झालेलं आहे आपल्याला. ओके, त्यानंतर बघा, मी कार्बोक्सिलिक ॲसिड घेतलं आणि PCl5 बरोबर जर रिॲक्शन केली तर काय मिळेल तुम्हाला, असाइल हलाइडच मिळेल. ओके, प्लस बाय प्रोडक्ट काय मिळेल, POCl3 प्लस HCl. आता मी हे सांगत बसत नाही, हे तुम्हाला झालेलं आहे. ओके, हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये काय मिळेल तुम्हाला, असाइल हलाइड मिळेल. तसंच मी SOCl2 बरोबर जर रिॲक्शन केली, कार्बोक्सिलिक ॲसिड इज ट्रीटेड विथ SOCl2 थायनाइल क्लोराइड बरोबर जर रिॲक्शन केली तर काय मिळेल तुम्हाला, असाइल क्लोराइड मिळेल. ओके, दिस इज असाइल क्लोराइड प्लस SO2 प्लस HCl. ओके, म्हणजे हा CO2 आणि HCl इथून गॅस बाहेर पडेल. ओके, हे काय गॅस आहे ते लिबरेट होतील तिथून. आता तसंच आपण एक्झाम्पल घेऊया. इथे आपण जनरल एक्झाम्पल घेण्यापेक्षा एक एक्झाम्पल घेऊया. सपोज मी इथे ॲसिटिक ॲसिड घेतलं, CH3C डबल बॉन्ड OOH, दिस इज ॲसिटिक ॲसिड, दिस इज ॲसिटिक ॲसिड इज ट्रीटेड विथ PCl5. काही घ्या तुम्ही, PCl3 घ्या, PCl5 घ्या किंवा SOCl2 घ्या. ओके, तुम्हाला थायनाइल क्लोराइड असाइल हलाइडच मिळणार आहे. बघा काय होईल, इथे तुम्हाला CH3C डबल बॉन्ड OCl, दिस इज ॲसिटाइल क्लोराइड, दिस इज ॲसिटाइल क्लोराइड प्लस POCl3 प्लस HCl. ओके, काय बाहेर पडलं, POCl3 आणि HCl ही रिॲक्शन होईल तिथे. आता हे आपण बघितलं फॉर्मेशन ऑफ असाइल हलाइड. आपण असाइल हलाइड प्रिपेअर केलं. त्यानंतर बघा आपण रिॲक्शन विथ अमोनिया बघणार आहोत. म्हणजे अमोनिया बरोबर कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन करणार आहोत. रिॲक्शन विथ अमोनिया. ओके, आता इथे काय होईल बघा, मी सपोज कार्बोक्सिलिक ॲसिड घेते
RC डबल बॉन्ड OOH. ओके, प्लस अमोनिया बरोबर रिॲक्शन केली, इथे हिटिंग केलं तर काय होईल, ॲसिड जो आहे तो H प्लस आयन देईल आणि काय मिळेल तुम्हाला, RC डबल बॉन्ड O मायनस NH4 प्लस. ओके, इथला हा H प्लस, ओके H प्लस प्लस हा NH3, काय मिळेल तुम्हाला, NH4 प्लस मिळेल. ओके, NH4 प्लस. आता पुढे काय होईल, इथे हिटिंग जर केलं आपण तर काय पडेल, इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि काय मिळेल तुम्हाला, RC डबल बॉन्ड O NH2. म्हणजे तुम्हाला काय मिळालं, अमाइड मिळालं. दिस इज अमाइड. ओके, म्हणजे तुम्ही कार्बॉक्झिलिक ॲसिड घेतलं, दिस इज कार्बॉक्झिलिक ॲसिड, दिस इज अमोनिया, दिस इज अमोनिया आणि हिटिंग केलं तर काय मिळेल तुम्हाला, RC डबल बॉन्ड O मायनस NH4 प्लस मिळेल. ओके, म्हणजे हा जो ॲसिड आहे तो H प्लस आयन देईल आणि हा अमोनिया काय करेल, ॲक्सेप्ट करेल. दिस इज अ बेस. ओके, आणि काय मिळेल तुम्हाला, O मायनस NH4 प्लस. पुन्हा जर तुम्ही हिटिंग केलं तर इथला H2 आणि हा O H2O बाहेर पडेल. ओके, आणि इथे काय हो राहील मग, RC डबल बॉन्ड O NH2 म्हणजे तुम्हाला अमाइड मिळालं. ठीक आहे, आता आपण अशीच एक जनरल स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊया. असंच ते बघा, मी ॲसिटिक ॲसिड घेते. दिस इज ॲसिटिक ॲसिड इज ट्रीटेड विथ अमोनिया. हिटिंग करायचे, काय मिळेल तुम्हाला, CH3C डबल बॉन्ड O मायनस NH4 प्लस. ओके, O मायनस NH4 प्लस. आणि जर तुम्ही इथे हिटिंग केलं, ओके हिटिंग केलं तुम्ही तर तुम्हाला काय मिळेल, CH3C डबल बॉन्ड O NH2 प्लस वॉटर, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. म्हणजे इथे काय मिळालं तुम्हाला, ॲसिटामाइड. दिस इज ॲसिटामाइड, दिस इज ॲसिटामाइड. ओके, H2O बाहेर पडेल इथून. ठीक आहे, काय मिळालं तुम्हाला, ॲसिटामाइड मिळालं. म्हणजे इथला H2 आणि हा ऑक्सिजन H2O बाहेर पडला आणि काय मिळालं तुम्हाला इथे, ॲसिटामाइड. पण जर मी असं घेतलं, मी जर थॅलिक ॲसिड घेतलं, ओके C डबल बॉन्ड OH हियर, C डबल बॉन्ड OH. ओके, आणि अमोनिया बरोबर रिॲक्शन केली. आता इथे बघा, एक अमोनिया घेऊन चालणार नाही, तुम्हाला अजून एक अमोनिया घ्यावा लागेल आणि हिटिंग करावं लागेल. ओके, तर काय मिळेल तुम्हाला, हा H प्लस आयन देईल, इथला पण H प्लस आयन. आणि कसं मिळेल तुम्हाला कंपाऊंड, C डबल बॉन्ड O मायनस NH4 प्लस हियर. ओके, हियर C डबल बॉन्ड O मायनस NH4 प्लस. ठीक आहे, आणि पुन्हा जर तुम्ही इथे हिटिंग केलं तर काय पडेल, इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. ओके, म्हणजे इथला H2 आणि हा O. ओके, आणि इथला H2 आणि हा O, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि तुम्हाला काय मिळेल, इथे C डबल बॉन्ड O NH2 हियर अँड हियर C डबल बॉन्ड O NH2. ओके, आणि इथे वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलेलं दाखवा. मी इथे बाणावरच ट्वाइस H2O असेल इथे. ओके, बाणावर लिहिलं तरी चालेल किंवा इकडे लिहिले तरी चालेल प्लस करून. ठीक आहे, आता दिस इज थॅलामाइड, दिस इज थॅलामाइड. आता पुन्हा जर तुम्ही हिटिंग केलं, ओके काय बाहेर पडेल, इथे अमोनिया बाहेर पडेल, NH3, इथला NH2 आणि इथला एक हायड्रोजन NH3 बाहेर पडेल. आणि हे कंपाऊंड कसं मिळेल तुम्हाला बघा, हियर C डबल बॉन्ड O हियर NH. आता इथे एक NH राहिलेला आहे, C डबल बॉन्ड O आणि इथे बॉन्ड फॉर्म होईल. ओके, दिस इज थॅलाइमाइड. ओके, दिस इज थॅलाइमाइड. इमाइड मिळालं तुम्हाला. ओके, सेकंडरी अमाइन आहे हे थॅलाइमाइड आणि हे काय आहे, थॅलाअमाइड आहे. बघा, ही रिॲक्शन तुम्हाला समजली असेल. मी जर थॅलिक ॲसिड घेतलं, दिस इज थॅलिक ॲसिड, तर इथे मला 2 अमोनियाचे मॉलिक्यूल घ्यावे लागतील आणि हिटिंग केल्यावर हे H प्लस आयन देतील आणि इथे O मायनस NH4 प्लस होईल. पुन्हा जर तुम्ही हिटिंग केलं तर ट्वाइस ऑफ H2O बाहेर पडतील.
ओके, आणि तुम्हाला थॅलामाइड मिळेल. आणि पुन्हा जर हिटिंग केलं तर अमोनिया बाहेर पडेल, अमोनिया, आणि तुम्हाला काय मिळेल, थॅलाइमाइड मिळेल. ठीक आहे, दिस इज दी फॉर्मेशन रिॲक्शन विथ अमोनिया. ओके, कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस अमोनिया. तर नेक्स्ट जी रिॲक्शन आहे ती बघणार आहोत, फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड. आता बघा, सपोज मी इथे म्हणजे अनहायड्राइड जर प्रिपेअर करायचं असेल तर कार्बोक्सिलिक ॲसिडचे तुम्हाला 2 मॉलिक्युल्स घ्यावे लागतील. ओके, मी ते कार्बोक्सिलिक ॲसिडचे 2 मॉलिक्युल्स घेते. ओके, आणि जो रिएजंट यूज करणार आहे P2O5 किंवा तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज करू शकता. ओके, दिस इज ए डिहायड्रेटिंग एजंट, म्हणजे तो इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि काय मिळेल तुम्हाला, अनहायड्राइड मिळेल. दिस इज ए अनहायड्राइड. ओके, अनहायड्राइड प्लस H2O. म्हणजे तुम्ही कार्बोक्सिलिक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल घेतले आणि डिहायड्रेटिंग एजंट घेतला तर तो वॉटर मॉलिक्यूल इथून बाहेर पडेल आणि तुम्हाला अनहायड्राइड मिळेल. सपोज मी ॲसिटिक ॲसिड घेते, 2 मॉलिक्युल्स ॲसिटिक ॲसिडचे. ओके, आपण P2O5 वापरणार आहोत कॅटॅलिस्ट. इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि काय मिळेल तुम्हाला, CH3 डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. दिस इज ॲसिटिक अनहायड्राइड. दिस इज ॲसिटिक अनहायड्राइड. ओके, म्हणजे दिस इज ॲसिटिक ॲसिड आणि इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला तर तुम्हाला काय मिळेल, ॲसिटिक अनहायड्राइड मिळेल. आता आपण अनहायड्राइड जे आहे ते अजून एका पद्धतीने प्रिपेअर करू शकतो. सपोज मी RC डबल बॉन्ड O मायनस Na+ घेतलं. ओके, प्लस असाइल हलाइड घेतलं. दिस इज असाइल हलाइड. तर काय होईल बघा, इथून दिस Na अँड Cl, NaCl बाहेर पडेल, प्लस काय मिळेल तुम्हाला, RC डबल बॉन्ड O. ओके, O RC डबल बॉन्ड OR. ओके, RC डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड OR. दिस इज अनहायड्राइड. तुम्हाला काय मिळालं, हे अनहायड्राइड मिळालं इथे. आता हे कसं प्रिपेअर केलं ते बघणार आहोत आपण. सपोज मी इथे ॲसिड घेतलं, कार्बोक्सिलिक ॲसिड. दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड. दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड इज ट्रीटेड विथ NaOH. ओके, NaH बरोबर रिॲक्शन केली तर काय होईल बघा, हा जो हायड्रोजन आहे H+ आयन देईल, H2O बाहेर पडेल आणि हा जो Na आहे तो इथे ॲड होईल, म्हणजे RC डबल बॉन्ड O मायनस Na+. सॉरी. ओके, आणि H2O बाहेर पडेल म्हणजे ॲसिड बेस रिॲक्शन होईल. आता असाइल हलाइड कसं प्रिपेअर केलं, सपोज मी इथे RC डबल बॉन्ड OH घेतलं आणि PCl5 बरोबर रिॲक्शन केली तर काय मिळालं, आपण आत्ताच बघितलं, RC डबल बॉन्ड OCl. दिस इज असाइल हलाइड प्लस POCl3 प्लस HCl. ओके, हे आपण इथे प्रिपेअर केलं. आणि जर आपण हे सॉल्ट आणि असाइल हलाइड घेतलं तर तुम्हाला काय मिळेल, तिथे अनहायड्राइड मिळेल. ठीक आहे, त्यानंतर बघा आपण एक्झाम्पल बघूया. सपोज मी CH3 डबल बॉन्ड O Na असं घेतलं, Na+O-. दिस इज सोडियम ॲसिटेट. सोडियम ॲसिटेट इज ट्रीटेड विथ CH3 डबल बॉन्ड OCl. दिस इज ॲसिटाइल क्लोराइड. दिस इज ॲसिटाइल क्लोराइड. काय मिळेल, NaCl. ओके, NaCl रिमूव्ह झाला. ओके, तर जी नेक्स्ट रिॲक्शन आहे ती बघणार आहोत, डिकार्बोक्सिलेशन. ओके, डिकार्बोक्सिलेशन. तर डिकार्बोक्सिलेशन मध्ये काय होईल, तुम्ही RC डबल बॉन्ड O मायनस Na+ घेणार आहात. ओके, प्लस NaOH बरोबर जर रिॲक्शन केली आणि तुम्ही CaO ओके आणि हीटिंग केलं म्हणजे दिस इज क्विक लाईम. ह्याला काय म्हणलेलं आहे, क्विक लाईम असं म्हणतात. आता इथे काय होईल बघा, अल्केन तयार होणार आहे. ओके, म्हणजे Na2CO3. ओके,
Na2CO3 बाहेर पडेल, दिस 2Na Na2CO3. ओके, आणि हा जो हायड्रोजन आहे तो इथे ॲड होईल ह्या अल्काइल ग्रुपला. ओके, आणि काय बाहेर पडेल, Na2CO3 सोडियम कार्बोनेट बाहेर पडेल. ओके, दिस इज अल्केन. आता डिकार्बॉक्सिलेशनमध्ये काय झालेलं आहे बघा, इथे 2 कार्बन ॲटम आहे. सपोज आपण CH3 घेतले असं म्हणा. ओके, 2 कार्बन ॲटम आहेत. इथे काय झालेलं आहे, CO2 रिमूव्ह झाला आहे, म्हणजे डिकार्बॉक्सिलेशन झालेलं आहे. डी मीन्स रिमूव्हल ऑफ, कार्बॉक्सिलेशन म्हणजे काय आहे, CO2 रिमूव्ह होणे. ओके, आता जे क्विक लाईम आहे, दिस इज ए हायग्रोस्कोपिक नेचर. ओके, त्याचं काय आहे, हायग्रोस्कोपिक नेचर आहे. आता आपण इथे एक एक्झाम्पलच घेऊया. CH3C डबल बॉन्ड OH. ओके, दिस इज ॲसिटिक ॲसिड. दिस इज ॲसिटिक ॲसिड. आता इथे काय होईल, जर आपण NaOH बरोबर जर रिॲक्शन केली तर आधी तुम्हाला सॉल्ट मिळेल, म्हणजे CH3C डबल बॉन्ड O मायनस Na प्लस. ओके, पुन्हा NaOH बरोबर जर रिॲक्शन झाली तर तुम्हाला काय मिळणार आहे, इथे CH3H. ओके, CH3H, आणि इथून काय बाहेर पडेल, C डबल बॉन्ड O. ओके, आणि Na2CO3 असं बाहेर पडेल. म्हणजे इथे मी दाखवलं ना तुम्हाला त्या पद्धतीने Na2CO3 बाहेर पडेल आणि तुम्हाला काय मिळेल, इथे मिथेन मिळेल. ओके, मिथेन मिळेल. म्हणजे ॲसिटिक ॲसिड जर घेतला आणि NaOH बरोबर जर रिॲक्शन केली तर आधी तुम्हाला सॉल्ट मिळेल, म्हणजे CH3C डबल बॉन्ड O मायनस Na प्लस असं होईल. ओके, आणि तो जो मिळालेला आहे त्याची पुन्हा NaOH बरोबर रिॲक्शन होईल इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम ऑक्साईड. दिस इज अ क्विक लाईन. ओके, दिस इज हायग्रोस्कोपिक इन नेचर. ॲटमॉस्फिअरमधले मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतात. ओके, तर तुम्हाला काय मिळेल, ॲसिटिक ॲसिड जर घेतलं तर तुम्हाला मिथेन मिळेल. म्हणजे इथे बघा CO2 इथे लॉस झालेला आहे, म्हणजे कार्बन ॲटम चेन काय झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे. ओके, कार्बन चेन काय झालेली आहे, डिक्रीज झालेली. इथे 2 कार्बन होते, इथे एकच कार्बन मिळालेला आहे, त्यालाच काय म्हणतात, डिकार्बॉक्सिलेशन. ठीक आहे, आणि जी लास्टची रिॲक्शन आहे या टॉपिकमधली, दिस इज दी रिडक्शन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. ओके, तर इथे काय करणार आहे मी, सपोज मी इथे कार्बॉक्सिलिक ॲसिड घेतलं. दिस इज कार्बॉक्सिलिक ॲसिड. ओके, आणि मी LiAlH4. ओके, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर काय होईल, तुम्हाला माहिती आहे ॲसिडचं कन्वर्जन कशामध्ये मिळेल, तुम्हाला प्रायमरी अल्कोहोलमध्ये मिळेल, म्हणजे RCH2OH असं मिळेल. दिस इज प्रायमरी अल्कोहोल. ओके, सपोज आपण इथे एक्झाम्पल घेऊया. सपोज मी असं घेतलं CH3C डबल बॉन्ड OH. ओके, आणि मी लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड बरोबर रिॲक्शन केली. इथे मी बाणावरच लिहिते. फर्स्ट आपण काय करणार आहोत, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड बरोबर रिॲक्शन करणार आहोत, आणि सेकंड स्टेपमध्ये काय होईल, आपण मिनरल ॲसिड बरोबर रिॲक्शन करणार. तुम्हाला काय मिळेल, इथे CH3CH2OH. ओके, म्हणजे इथे तुम्ही ॲसिटिक ॲसिड घेतलं. दिस इज ॲसिटिक ॲसिड. तुम्हाला काय मिळालं, इथाइल अल्कोहोल. दिस इज इथाइल अल्कोहोल. म्हणजे काय मिळालं तुम्हाला, प्रायमरी अल्कोहोल मिळालं. ओके, म्हणजे ॲसिड तुम्हाला माहिती आहे ॲसिडचं जर रिडक्शन केलं तर काय मिळेल तुम्हाला, प्रायमरी अल्कोहोल मिळेल. ओके, दिस इज 2 स्टेप रिॲक्शन. फर्स्ट काय करणार तुम्ही, इथे रिडक्शन करणार आहात. ओके, आणि त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय करणार, मिनरल ॲसिड बरोबर रिॲक्शन करणार, तुम्हाला काय मिळेल, अल्कोहोल मिळेल. ठीक आहे, तर ही आपली लास्टची रिॲक्शन होती या टॉपिकमधली, रिडक्शन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. ओके, म्हणजे आपण कार्बॉक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन केलेलं आहे या रिॲक्शनमध्ये. तर इथे आपला हा जो अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बॉक्सिलिक ॲसिड जो टॉपिक आहे तो संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अमाइन्स जो टॉपिक आहे तो सुरू करणार आहोत.